नमस्कार मित्रांनो, गणित साथी या चॅनलमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत. इयत्ता 8वीचं 12वं प्रकरण एक चल समीकरणे. ह्या प्रकरणाचा सराव संच 12.2 याच्यातली सुरुवातीची 4 उदाहरणं झालीत मित्रांनो. आज आपण 5व्या उदाहरणापासून पुढे सुरुवात करणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये आपण 4 उदाहरणं घेणार आहोत. पुढचे 5 पासून पुढचे उदाहरणं. चला तर पहिल्या उदाहरणाला सुरुवात करूया. ओके, बघा मित्रांनो, एक चल समीकरणे 12व्या प्रकरणातलं सराव संच 12.2 मधलं 5वं उदाहरण या ठिकाणी आपण बघणार आहोत. याच्या आधी सुरुवातीला 4 उदाहरणं आपली झालेली आहेत. तर चला तर 5व्या उदाहरणाकडे बघू आपण. 2 अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकांची आदलाबदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे. तर दिलेली संख्या कोणती? अतिशय सुंदर असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला मित्रांनो. कुठलीही 2 अंकी संख्या जर म्हटली तर त्या संख्येचे एकक स्थानी आणि दशक स्थानी अंक असतात. मग सुरुवातीला तुम्हाला एकक स्थानचा अंक या ठिकाणी मानावा लागेल मित्रांनो. मग या ठिकाणी लिहिलेले बघा मी, 2 अंकी संख्येतील एकक स्थानचा अंक जर आपण x घेतला मित्रांनो, पुढे जाऊन काय सांगितलं? एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. कोण? दशक स्थानचा अंक. दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. मग जर आपण एकक स्थानचा अंक x मानला असेल तर दशक स्थानचा अंक याच्या दुप्पट म्हणजे x च्या दुप्पट जर घेतला तर इथे किती व्हायला पाहिजे? 2x. लक्षात ठेवा, एकक स्थानचा अंक आपण x मानला, दशक स्थानचा अंक 2x का दिला? कारण इथे दिलेलं दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. त्या वाक्याचा अर्थ आपण या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो. आणि अशा पद्धतीने आपण एकक स्थानचा आणि दशक स्थानचा अंक लिहिल्यानंतर पुढे आता ती संख्या मांडायची कशी? संख्या मांडत असताना दशक स्थानच्या अंकाला 10 गुणायचं आणि एकक स्थानचा अंक मिळवायचा असतो. लक्षात घ्या, कुठलीही 2 अंकी संख्या लिहित असताना दशक स्थानच्या अंकाला 10 गुणणे आणि एकक स्थानचा अंक मिळवणे. बिलकुल. मग ती मूळ 2 अंकी संख्या लिहित असताना 10 याला दशक स्थानचा अंक तुमचा 2x आहे त्याने गुणा, अधिक एकक स्थानचा अंक तुमचा x आहे तो लिहा. अशा पद्धतीने मांडली. आता तीच मूळांकी संख्या अंकांची आदलाबदल जर केली, अंकांची आदलाबदल करून मिळणारी 2 अंकी संख्या जर लिहायची झाली तर दशक स्थानचा अंक आणि हे अंक बदलायचे. आता फक्त x च्या जागेवर 2x आणि 2x च्या जागेवर x लिहिणार. मग हा x इकडे होणार तुमचा, म्हणून इथे होतील x आणि हे 2x पलीकडे जातील. याला म्हणतात अंकांची आदलाबदल करून मिळणारी 2 अंकी संख्या. लक्षात घ्या, मूळची संख्या अशा पद्धतीने लिहिली. आता हे तुम्हाला जर सोडवायचं झालं तर पुढे जाऊन असं सोडू शकतात. 10 दुने 20 अधिक तुमचा हा x. 20x मध्ये 1x मिळवल्यानंतर मित्रांनो 21x होतात. बिलकुल तशीच क्रिया आपण या ठिकाणी करतो आहे. हे 10x आणि 2x, 10 आणि 2 किती झाले तुमचे? 12x. लक्षात घ्या, ही अंकांची आदलाबदल करून मिळालेली संख्या आहे. ही मूळची 2 अंकी संख्या आहे. पुढे प्रश्नात काय सांगितलं? अंकांची आदलाबदल करून येणारी म्हणजे ही संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे. मग उदाहरणातील अटीनुसार ही अंकांची आदलाबदल करून मिळणारी संख्या 12x आणि मूळची संख्या मित्रांनो 21x. या दोन्ही संख्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला उदाहरणात 66 सांगितलेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी 66 लिहितो. लक्षात घ्या, दोन्ही संख्यांची बेरीज 66 आली. चला तर बेरीज करूया. 12x मध्ये 21x मिळवल्यानंतर 12 आणि 21 किती झाले तुमचे? 33x. बरोबर इकडे 66 आहे. राईट. आणि म्हणून x बरोबर 66 छेदस्थानी 33. आता 33 न भाग देऊया. 33 एक 33, 33 दुने 66 होतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं लिहू शकतो. बरोबर इकडे लिहितो मी. x बरोबर, पहा इकडं, 33 एक 33, 33 दुने 66 म्हणजे x बरोबर तुमचे 2 आले मित्रांनो. आणि या ठिकाणी मी असा कंस करू द्यायला. x किंमत किती आली तुमची? 2 आली.
मग आता पहा एक्स ची किंमत जर 2 आली तर ती संख्या कशी असेल, इथं लिहिण्यापेक्षा वाटल्यास इथं लिहितो मी, स्पष्ट दिसेल तुम्हाला. एक्स बरोबर 2 इथं खोडतो समजा, उदाहरण असं पुढे घेतलं आपण, तर ती 2 अंकी संख्या लिहायची असेल तर 2 अंकी संख्या तुमची किती, 21x आहे मूळची संख्या, 21x. मग हा 21 गुणिले x म्हणजे तुमचे 2 आहेत आणि 21 दोन्ही किती झाले मित्रांनो, 42. अशा पद्धतीने ती जी मूळची जी 2 अंकी संख्या मिळाली तुम्हाला ती 42 आहे. आपण उदाहरण टॅली करू शकतो बघा, मूळची 2 अंकी संख्या 42, त्यांच्या अंकांची अदला बदल केली म्हणजे एकक स्थानचा अंक दशक स्थानी आणि दशक स्थानचा अंक एकक स्थानी आणला आणि यांची बेरीज केली ती 66 यायला पाहिजे. 24 आणि 42 म्हणजे 4 आणि 2 6 झाले, हे ते 2 आणि 4 6 झाले, बरोबर आपली बेरीज किती येते, 66 येते. आपण टॅली सुद्धा करून बघितलं मित्रांनो. अशा पद्धतीने अतिशय सुंदर असं उदाहरण आहे, मी स्क्रीनच्या बाजूला येतो, स्क्रीनशॉट घ्या आणि उदाहरण संपूर्ण लिहा, त्याच्यानंतर पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. ओके मित्रांनो, 6वा प्रश्न बघा. 6वा प्रश्न अतिशय महत्वाचा आणि स्टार केलेला प्रश्न आहे. या प्रश्नात नेमकं काय सांगितलेलं ते बघूया. एका नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपये दराची व 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेलीत. नाटकाची 2 प्रकारची तिकीटं सांगितली, 100 रुपये दराची आणि 200 रुपये दराची, म्हणजे 2 किमतीची तिकीटं आहेत असं लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी. आणि काय सांगितलं त्याच्या पुढे जाऊन बघा, 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या, हे वाक्य बघा इथून, 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपयाच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 ने जास्त आहेत, जास्त खपली गेलीत. मग मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, 100 रुपये दराची तिकिटे आपल्याला माहित नाहीत, मग ती आपल्याला या ठिकाणी मानावी लागतील. आणि म्हणून मी आधीच लिहून ठेवलं, 100 रुपये दराच्या तिकिटांची संख्या समजा एक्स घेऊया, एक्स मानूया आपण. जर 100 रुपये दराच्या तिकिटांची संख्या जर एक्स मानली तर 200 रुपये दराची तिकीट त्याच्यापेक्षा 20 न जास्त आहेत. मग 200 रुपये दराची तिकीट याच्यापेक्षा 20 न जास्त आहेत, याचा अर्थ झाला एक्स अधिक 20. लक्षात घ्या, ही वरची संख्या एक्स ही 100 रुपयाची तिकीट आहे, एक्स अधिक 20 ही 200 रुपयाची तिकीट आहे. आणि हे तिकीट विकल्यानंतर त्या नाट्यगृहाला किती, 37,000 रुपये मिळालेत. मग लक्षात घ्या तुम्ही आता मांडायचं कसं पहा. जर तुमची 100 रुपये दराची तिकीट एक्स असतील तर ती तिकीट विकून आल्यानंतरची रक्कम जी असेल ती 100x. लक्षात घ्या, तिकिटांची संख्या गुणिले तिकिटांवर असलेली किंमत ही एक्स तिकीट आहे आणि ती 100 रुपयाची होती, 100 रुपये दराची होती, म्हणून 100 गुणिले एक्स अधिक ही तुमची एक्स अधिक 20 तिकिटे ही जी विकली गेली ती तुमची 200 रुपये दराची होती, म्हणून याला 200 ने गुणलं. हे महत्वाचं आहे मित्रांनो, समजून घ्या. 100 का गुणलं, एक्स तिकीट विकली पण ती 100 रुपये दराची होती, म्हणजे 100 गुणिले एक्स एवढे पैसे मिळाले, एवढे रुपये मिळाले. तसंच एक्स अधिक 20 हे 200 रुपये दराची तिकीटे होती, ती विकून मिळालेली रक्कम म्हणजे 200 गुणिले एक्स अधिक 20. आणि दोन्ही रक्कम एकत्र केल्यानंतर त्या नाट्यगृहाला किती रुपये मिळाले, 37,000 रुपये. आणि म्हणून या ठिकाणी 37 आपल्याला हजार लिहावे लागतील. अशा पद्धतीने हे समीकरण आपण या ठिकाणी मांडलं मित्रांनो. आता याला सोडवायचं आपल्याला. बघा, हे 100x तुमचे जसेच्या तसे, हा कव सोडवायचा आहे तुम्हाला. 200 ने x ला गुणल्यानंतर तुमचे 200x होतील, अधिक या 200 ने तुम्हाला 20 ला गुणायचं आहे, 2 दुणे 4, त्याच्यावर किती शून्य, 1 2 3 शून्य, म्हणजे तुमचे या ठिकाणी 4000 होतील. लक्षात घ्या, 200 न x ला गुणल्यानंतर 200x, 200 न 20 ला गुणल्यानंतर 4000, बरोबर उजव्या बाजूला तुमचे 37,000 जसेच्या तसे. राईट. चला आता डाव्या बाजूचा आपण या ठिकाणी विचार करूया. डाव्या बाजूला 100x आणि हे 200x, 200x मध्ये 100x मिळवल्यानंतर तुमचे 300x झाले, बरोबर 37,000 उजव्या बाजूचे आणि अधिक 400 हे डाव्या बाजूचे ज्यावेळेस उजव्या बाजूला पाठवाल त्यावेळेस ते वजा होतील मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी वजा 4000 सॉरी
अधिक 4000 उजव्या बाजूला पाठवल्यानंतर ते वजा 4000 झाले आणि म्हणून पुढे गेल्यानंतर काय मिळेल बघा तुम्हाला, हे 301 जसेच्या तसे बरोबर 37,000 मधनं 4,000 गेल्यानंतर तुमचे किती हजार मिळतात मित्रांनो, 33,000. साधी वजाबाकी आहे. 37,000 मधनं 4,000 काढल्यानंतर तुमचे 33,000 मिळतात. आता याला पुढे सोडवूया आपण. एक्स ह्या चलाची किंमत आपल्याला काढायची आहे आणि म्हणून एक्स बरोबर उजव्या बाजूचे तुमचे 33,000 जसेच्या तसे बरोबर, इकडचे 333,000 ला भागिले जातील म्हणजे छेदस्थानी जातील. हे 300 तुमचे बघा, हे 2 शून्य कटलेत, हे 2 शून्य गेलेत, भाग द्या 3चा. 3 1 3, 3 1 3, 3 1 3 आणि हा 0 म्हणजे उत्तर आलं तुमचं 110. मग या ठिकाणी x बरोबर 110 उत्तर आलं. मित्रांनो x काय नेमकं बघा, या ठिकाणी x आपण काय मानलेलं आहे, 100 रुपये दराच्या तिकिटांची संख्या तुमची x आणि ती आली 110. आणि विचारलं सुद्धा तुम्हाला तेच होतं, तर 100 रुपयाची किती तिकिटे विकली गेली, तर x बरोबर 110 तिकिटे विकली गेली. आणि म्हणून पूर्ण वाक्यात आपण या ठिकाणी लिहू शकतो 100 रुपयाची किती तिकिटे, 110 तिकिटे विकली गेलीत. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहायचं मित्रांनो. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, त्याचं उत्तर लिहा व्यवस्थित आणि स्क्रीनशॉट घ्या आणि पुढचं उदाहरणाकडे आपण जाऊया. ओके मित्रांनो, 7वा प्रश्न अतिशय महत्वाचा. 3 क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची 5 पट, सर्वात लहान संख्येची 5 पट कॉमा सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने अधिक आहे, तर त्या संख्या कोणत्या, असा आपल्याला प्रश्न विचारला. अतिशय सुंदर असा प्रश्न आहे. आता या ठिकाणी 3 क्रमागत नैसर्गिक संख्या ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. क्रमाने पहिली संख्या जर 1 घेतली तर दुसरी 2 यायला पाहिजे, पुढची 3 यायला पाहिजे. अशा पद्धतीने क्रमाने 1 1 ने वाढ होत जाते. मग या ठिकाणी पहिली संख्याच आपल्याला माहित नाही मित्रांनो, आणि म्हणून मी खाली लिहून ठेवले बघा 3 क्रमागत नैसर्गिक संख्या खालील प्रमाणे. समजा मी या ठिकाणी पहिली संख्या x घेतली तर दुसरी संख्या होईल तुमची x अधिक 1, तिसरी संख्या होईल मित्रांनो x अधिक 2, म्हणजे 1 1 न वाढीव अशा पद्धतीने आपण नैसर्गिक संख्या लिहित असतो. आता ही सर्वात लहान आहे आणि ही सर्वात मोठी आहे, आणि म्हणून बघा ही लहान संख्या मी इकडे लिहिणार, मोठी संख्या x अधिक 2 इथे घेणार. आता उदाहरणात काय सांगितलं, उदाहरणाच्या अटीनुसार बघा, उदाहरणात काय सांगितलं, सर्वात लहान संख्येची 5 पट, सर्वात लहान संख्या x आहे तिची 5 पट म्हणून त्याला 5 ने गुणायचं. त्याच्यानंतर ती काय असते म्हणे, सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा, मोठी संख्या इथे लिहिली तिच्या चौपटीपेक्षा म्हणजे तिला 4 ने गुणायचं. आणि कितीनं जास्त, 9 ने जास्त, अधिक या ठिकाणी 9 घ्यायचे. लक्षात घ्या कसं मांडलं पहा. आणि मग हे कसे असतील, दोन्ही समान असतील. सर्वात लहान संख्येची 5 पट ही सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा म्हणजे 4 ने गुणून चौपट केले, आणि त्याच्यात किती जास्त, अधिक 9 जास्त, अधिक 9 आपण या ठिकाणी केले आणि मध्ये आपण या ठिकाणी बरोबरचं चिन्ह दिलं. अशा पद्धतीने आपल्याला समीकरण मांडता आलं पाहिजे मित्रांनो. आणि बस आता या ठिकाणी सोडवायचं आहे तुम्हाला. हे तुमचे 5 1 जसेच्या तसे, या 4 आता कंसातील दोन्ही पदांना गुणूया. 4 गुणिले x केल्यानंतर तुमचे 4x होतील, हे 4 गुणिले 8 होतील, अधिक तुमचे 9 आहेत, राईट. पुढे बघा काय होतील, हे 5 1 जसेच तसे मित्रांनो. पलीकडून 4x म्हणजे उजव्या बाजूला असलेले 4x डाव्या बाजूला ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्याचे चिन्ह बदलायचं असतं, वजा 4x करूया. त्याच्यानंतर 8 आणि 9 ह्या दोन्ही संख्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करावी लागेल. 8 9 मिळवल्यानंतर तुमचे 17 होतील मित्रांनो. बघा मग 5x मधून 4x गेल्यानंतर किती होतात खाली, 1x म्हणजेच नुसता x आणि x म्हणजेच किती आला तुमचा 17. या ठिकाणी 5x मधून 4x गेल्यानंतर 1x म्हणजेच x आला, x बरोबर हे 17 आले तुमचे. याचा अर्थ x काय आहे तुमचे, या 3 नैसर्गिक संख्यांपैकी x ही सर्वात लहान संख्या आहे. आणि मग ती जर तुमची 17 असेल त्या नैसर्गिक संख्यांमध्ये पहिली, तर दुसरी संख्या तिच्यापेक्षा 1 न मोठी म्हणजे 17 मध्ये 1 मिळवल्यानंतर किती होतील मित्रांनो, 18 होतील.
तिसरी संख्या तिच्यापेक्षा 1 न मोठी म्हणजे 18 पेक्षा 1 न मोठी, तर ती काय असेल तुमची 19. अशा पद्धतीने त्या नैसर्गिक संख्या कशा असतील 17, 18 आणि 19. आणि आपल्याला तेच विचारलं तर त्या संख्या कोणत्या, तर त्या संख्या 17, 18 आणि 19 अशा पद्धतीच्या संख्या. अतिशय सुंदर आणि सोपं आणि लहान उदाहरण आहे, व्यवस्थित लिहा. पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊया. ओके मित्रांनो, 8वं उदाहरण बघा. 8वं उदाहरण काय सांगतं, राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली. राजूने अमितला सायकल विकली, पण तू किती नफ्याने विकली, 8% विकली. एवढा नफा घेऊन विकली. अमितनं घेतल्यानंतर तिला 54 रुपये खर्च करून ती दुरुस्त केली. कोणाकडनं सायकल घेतली, राजूकडनं अमितनं सायकल घेतली 8% नफ्याने आणि त्याच्यावर 54 रुपये खर्च केले आणि ती सायकल त्याने पुन्हा निखिलला 1134 रुपयांना विकली. तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही. लक्षात घ्या, 3 पात्र आहेत या ठिकाणी. राजूने घेतलेली सायकल अमितला विकली, विकताना 8% नफा झाला. मग अमितनं ती सायकल घेतल्यानंतर त्याच्यावरती 54 रुपये खर्च केले. खर्च केल्यानंतर ती सायकल त्याने निखिलला विकली. निखिलला ती केवढ्याला दिली, 1134 रुपयाला निखिलला दिल्यानंतर याच्यावरती त्याला नफाही मिळाला नाही आणि तोटाही मिळाला नाही. तर त्यांनी ती सायकल किती रुपयाला खरेदी केली असेल, असं प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला मित्रांनो. तर सुरुवातीला आपण असं मानूया, राजूनं जी सायकल सुरुवातीला घेतली ती X रुपयाला घेतली, म्हणजे त्या सायकलची खरेदीची जी किंमत आहे ती किंमत आपण या ठिकाणी मानूया X. म्हणून मी इथं लिहिलं, समजा राजूने सायकल X रुपयांना खरेदी केली. घेताना त्याने X रुपये दिले म्हणजे खरेदी किंमत झाली ती. आता ती सायकल त्याने अमितला विकली, परंतु किती टक्के नफ्याने विकली, 8% नफ्याने विकली. खरेदी किमतीच्या 8% नफा, म्हणून राजूला मिळालेला जो नफा असेल मित्रांनो 8% म्हणजे 8 छेदस्थानी 100 आणि तो खरेदी किमतीवरती असतो म्हणून गुणिले X. अशा पद्धतीने आपण मांडू शकतो. याला संक्षिप्त रूपात सुद्धा मांडता येईल, परंतु लक्षात घ्या 8% नफा आहे तो म्हणजेच 8X, त्याला छेदस्थानी 100 असं करावं लागलं. 8% असल्यामुळे 8 छेदस्थानी 100 आणि X का घेतला, कारण ती खरेदी किंमत आहे आणि नफा हा खरेदी किमतीवरती असतो आणि म्हणून या ठिकाणी गुणिले X केले मी. लक्षात घ्या. आता राजूची विक्री किंमत 8% नफ्याने ज्यावेळेस तो विकणार त्याची विक्री किंमत कशी असेल, मग खरेदी किंमत तुमची X रुपये, त्याच्यात नफा घेतला त्यांनी 8X छेदस्थानी 100. लक्षात घ्या कसं लिहिलं, राजूची विक्री किंमत ही खरेदी किंमत X अधिक त्याच्यात हा जो नफा होता 8X छेदस्थानी 100. आता हे सोडवायचं जर झालं तर बघा तिरकस गुणाकार करू शकतात. या 100 आपण X ला गुणल्यानंतर होते तुमचे 100X अधिक तुमचे हे 8X छेदस्थानी पुन्हा 100 जसेच्या तसे मित्रांनो. आणि म्हणून पुढे काय होतील, बरोबर 108X छेदस्थानी 100 अशा पद्धतीने आपण ते मांडू शकतो. ओके. आणि पुढे काय झालं, मग अमितची खरेदी किंमत जी राजूची विक्री किंमत होती तीच अमितची खरेदी किंमत, मग ती किती होणार तुमची 108 छेदस्थानी 100. ही राजूची जी विक्री किंमत आली 108X छेदस्थानी 100 एवढ्या रुपयाला त्यांनी विकली, म्हणजे तेवढ्यालाच खरेदी कोणी केली, अमितनं केली, म्हणून अमितची ती खरेदी किंमत झाली, ही याची विक्री किंमत झाली. ओके. मग अमितनं ती सायकल घेतल्यानंतर त्या सायकलवर 54 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केला. मग त्याची जी खरेदीची किंमत होती मित्रांनो ही 108X छेदस्थानी 100 अधिक त्याच्यावर 54 रुपये खर्च केला दुरुस्तीसाठी. मग ती सायकल अमितला एवढ्याला पडली. ओके. मग ती अमित आता तो निखिलला विकतो ती सायकल, कुठल्याही प्रकारचा नफा आणि तोटा न घेता तो विकतो, पण त्याच्यातून त्याला किती रुपये मिळतात माहितीये,
1134 रुपये मिळतात. मग मित्रांनो आपल्याला हेच समीकरण आता ह्या ठिकाणी मांडायचं आहे. ही सायकल अमितनं निखिलला विकली, ती किती रुपयाला? 108x छेदस्थानी 100 अधिक 54 रुपये खर्च केलेला आहे. आणि त्यावेळेस त्याला निखिलकडनं 1134 रुपये मिळाले, कुठल्याही प्रकारचा नफा आणि तोटा न घेता. ओके. आणि पुढे जाऊन मग आपण याला सिम्प्लिफाय करणार मित्रांनो. 108x छेदस्थानी हे तुमचे 100 बरोबर हे 1134 आणि हे 54 इकडे गेल्यानंतर वजा 54 होतील. राईट. मग 1134 मधून 54 गेल्यानंतर खाली किती उरतात बघा. 4तनं 4 गेल्यानंतर 0, 3तनं 5 जात नाही, मग हे 13 मधून 5 गेले 8 उरले. नंतर पुढे हातच्या घ्या 0 झाले आणि हा तुमचा 1 जसा तसा, म्हणजे 1080 ही वजाबाकी आली. 1134 मधनं 54 गेल्यानंतर साधी वजाबाकी आहे ती तुमची 1080 आणि तुमची डावी बाजू आहे मित्रांनो 108x छेदस्थानी 100. ओके. पुढे याला सिम्प्लिफाय करूया. 108x बरोबर हे 1080 त्याला गुणिले हे 100 करावे लागतील. आणि इकडे जर छेदस्थानी असेल तर इकडे आपल्याला गुणिले अंशस्थानी न्यावं लागेल. यांचा तिरकस गुणाकार इथे घेतला मित्रांनो. त्याच्यानंतर बघा आपण असं लिहू शकतात 1108x बरोबर यांचा गुणाकार करायचा झाला तर याला जर गुणायचं म्हटले 1080 आणि त्याच्यामध्ये पुढचे 2 शून्य ठेवून द्या. अतिशय सोपा असा गुणाकार आहे. आणि म्हणून तुम्हाला x ची किंमत करायची असेल तर x बरोबर ही फिगर जशीच्या तशी लिहा आणि त्याला छेदस्थानी तुमचे 108 करा. बघा 108 न भागायचा. 108 1 108 108 1 108 आणि त्याच्यावर हे तुमचे 3 शून्य. याचा अर्थ x बरोबर किती आले मित्रांनो? 1000. अतिशय सोपी क्रिया आहे, लक्षात घ्या. x ची किंमत 1000 आली. मग x 1000 म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या. x ही राजूने केलेली खरेदी, सायकलची खरेदी किंमत आहे, लक्षात घ्या. x मानलेली होती आणि आपल्याला नेमकं आपण खरेदी किंमतच या ठिकाणी विचारलेली होती. किती रुपयांना खरेदी केली असेल तर राजूने ती सायकल 1000 रुपयाला खरेदी केली होती असा त्याचा अर्थ झाला. जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.